नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य परीक्षेला जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत। जे महिला व बाल विकास योजना आहे त्यामधील आपण महत्त्वपूर्ण योजना बघणार आहोत, कारण योजना हा टॉपिक खूप IMP आहे, म्हणून आधी योजना घेते मी। बघा, तर हे महत्त्वपूर्ण योजना आहे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन। उद्देश काय, तर राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे, कुपोषित बालकांचे संनियंत्रण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली। तर या योजनेचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1098 म्हणून हेल्पलाईन नंबर आहे। या ठिकाणी आपल्याला मदत मागता येतो। त्यानंतर प्रायोगिक तत्वावर ही योजना केव्हा सुरू करण्यात आली, तर 1996ला मुंबई या ठिकाणी राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन ही योजना प्रायोगिक तत्वावर मुंबईला 1996ला तयार करण्यात आली। तर मग योगदान काय आहे, प्राध्यापिका जेरू बिलीमोरिया यांनी हा प्रयोग सुरू केला होता आणि मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये हा प्रयोग म्हणजे सुरू करण्यात आला होता। आणि यांचं योगदान आहे, ही योजना सुरू करण्यामागे योगदान कोणाचे आहे, प्राध्यापिका जेरू बिलीमोरिया यांचं म्हणजे या ठिकाणी योगदान आहे। त्यानंतर कुणामार्फत चालवली जाते, तर महिला व बाल विकास मंत्रालय आणि चाइल्ड लाईन इंडिया फाउंडेशन या NGO मार्फत ही योजना चालवली जात असते। कोणतं, महिला व बाल विकास मंत्रालय आणि चाइल्ड लाईन इंडिया फाउंडेशन ही NGO आहे, म्हणजे सामाजिक कार्य करणारी संस्था आहे, यामार्फत चालवले जाते। मग बालकासंदर्भातील जे महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपण या ठिकाणी बघूया, कारण कसं शिल्ली मिस्टेक होत असतात की हे म्हणजे कोणतं म्हणजे तारीख अदलाबदल होत असते, म्हणून सरांनी या ठिकाणी म्हणजे जे महिला बालकांसंदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या एकाच चार्टमध्ये सगळं दिलं आहे, ते खूप चांगलं झालं आहे। बालिका दिवस, महाराष्ट्र राज्य बालिका दिवस 3 जानेवारीला साजरा केला जातो, जी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते। 3 जानेवारी महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो। 3 जानेवारीला काय राज्य बालिका दिन, महाराष्ट्र राज्य बालिका दिन आणि महाराष्ट्र महिला शिक्षण दिन, अशा 3 जानेवारीला दिवस साजरा केला जातो। त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात असते। जे इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 या दिवशी भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या होत्या। याच्या आणि सुरुवात 2009 पासून, म्हणजे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करायला सुरुवात केव्हा झाली, तर 2009 पासून झालेली आहे। जागतिक बालिका दिवस 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो। जागतिक बालिका दिवस केव्हा, तर 11 ऑक्टोबरला साजरा केला जात असते। त्यानंतर जागतिक बाल कामगार विरोधी दिवस, तर 17 जून। जागतिक बाल कामगार विरोधी दिवस केव्हा साजरा केला जाते, तर 17 जूनला साजरा केला जातो। बालदिन बघा, राष्ट्रीय बालदिन 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो, तो दिवस राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो 14 नोव्हेंबर। आणि जागतिक बालदिन 20 नोव्हेंबर, जागतिक बालदिन 20 नोव्हेंबर आणि राष्ट्रीय बालदिन 14 नोव्हेंबरला। जागतिक बालकामगार विरोधी दिवस 17 जूनला। हे व्यवस्थित म्हणजे असं पाठांतर करून घ्यायचं, पाठांतर म्हणजे पुन्हा पुन्हा वाचत राहिलं की ते व्यवस्थित लक्षात राहील तुम्हाला, असं घोकून पाठ करायची काही गरज नाही। त्यानंतरची दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे अमृत आहार योजना, महत्त्वपूर्ण आहे। आधीच्या व्हिडिओमध्येच आपण बघितली आहे योजना, तरी पण आपण इथं रिव्हिजनमधून बघूया। तर 1 डिसेंबर 2015ला, 2015 तसं तारीख विचारल्या जात नाही, इसवी सन विचारले जाते 2015। तर मागे व्हिडिओ बघितलं तर दुसऱ्या ठिकाणी दिले आहे की नोव्हेंबर 2015, दुसऱ्या म्हणजे सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून मी बघितली होती, तर नोव्हेंबर 2015, पण इथं दिले 1 डिसेंबर 2015। पण 2015चीच आहे, ते म्हणजे शायद होत असेल ते महिन्याचं, काही माहीत नसेल वगैरे। अमृत आहार योजना 1 डिसेंबर 2015ला सुरू झाली। कोणाचे नाव, तर भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजे यांचे नाव देण्यात आले, आणि त्यामुळे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना असं नाव झालं आहे। कोणासाठी आहे, तर अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच आदिवासी क्षेत्रातील गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी ही योजना आहे। उद्देश काय आहे, तर अनुसूचित क्षेत्रात म्हणजे आदिवासी क्षेत्रात उष्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करणे।
अंमलबजावणी राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे ही योजना। आणि पोषक घटक पुरवठा आदिवासी क्षेत्रातील महिलांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये चौकस आहार देणे ह्या योजनेचं म्हणजे उद्देश आहे। आणि या पद्धतीने पोषक घटक पुरविले जाते। कोणती योजना? अमृत आहार योजना, IMPI। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या योजना आहेत त्या खरंच व्हेरी IMP आहेत। दुसरी योजना आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम। सुरुवात केव्हा झाली? 1 जानेवारी 2014ला। लाभार्थी वयोगट 10 ते 19 वर्षे, विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती ज्याचे वय 19 वर्षापेक्षा कमी आहे। लाभार्थी गट विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती ज्याचे वय 19 वर्षापेक्षा कमी आहे। तर उद्देश काय? मुलांचे पोषण, अंमली पदार्थाच्या सेवनापासून थांबवणे, मानसिक स्वास्थ्य राखणे, हिंसाचार रोखणे आणि शिक्षण ह्या उद्देशाने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला 1 जानेवारी 2014ला। आणि मंत्रालय तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही योजना चालवली जाते। विशेष म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचे आपण ह्या योजना बघताना की योजना कोणत्या वर्षी सुरू झाली, त्या योजनेचा उद्देश काय आहे, कोणत्या मंत्रालयामार्फत चालवली जाते, कोणत्या देशातून राज्यातून ह्या गोष्टी माहीत पाहिजे। लाभार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील मुले व मुली या योजनेचे लाभार्थी आहेत। आणि मंत्रालय कोणतं? आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय। राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत चालवल्या जाते। आणि त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ह्या योजनेबद्दल सगळ्यात महिलांना माहीत असेल, कारण या योजनेचा लाभ पण घेतला असेल काही महिलांनी। योजनेची सुरुवात केव्हा झाली? तर 28 जून 2024 पासून झाले। विभाग महिला व बाल विभाग महाराष्ट्र शासनाची योजना आहे। योजनेचा उद्देश हे करंटला योजना आहे, त्यामुळे याच्यावर 100% एक तरी प्रश्न येईल। योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे। आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येईल। पात्रता व अपात्रता वयोगट 21 ते 65 या वर्ष वयोगटातील किमान 21 वर्ष व कमाल 65 वर्ष। मूळ अर्थसंकल्पामध्ये 21 ते 60 वर्षाचा उल्लेख होता, पण नंतर मग ते चेंज करून 21 ते 65 वर्ष करण्यात आलं। नेमके कोण पात्र आहेत? विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे पात्र आहेत। मग अपात्रता ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी अपात्र ठरतील असं आहेत। अपात्रताच बघत आहो ना आपण, तर अपात्रच असेल या ठिकाणी। इतर लाभार्थी असल्यास लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर ते अपात्र ठरत असते। मग जिल्हास्तरीय समिती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे जिल्हास्तरीय समिती आहे तर त्यामध्ये कोणाचा समावेश असेल तर त्यामध्ये सांगितलं आहे अध्यक्ष पालकमंत्री असणार, सहअध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे मंत्री असणार आणि सदस्य सचिव हे जिल्हाधिकारी असणार। मग इतर सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा सहाय्य आयुक्त, नगर प्रशासन, महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपायुक्त दर्जापेक्षा कमी नसावे आणि संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्ह्यातील नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कुठले असणार? एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी असणार। बैठक दरमहा भरले जाईल। जिल्हास्तरीय समितीमध्ये हे असतील। तालुकास्तरीय समितीमध्ये अध्यक्ष, अशासकीय सदस्य आणि सदस्य सचिव, तहसीलदार राहणार आहेत आणि इतर सदस्य मुख्य कार्यकारी कुठले तर नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यातील आणि गट विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त किंवा इतर सहाय्यक अधिकारी, समाज कल्याण, सहाय्यक प्रकल्प
सहाय्यक प्रकल्प अधिकारी या ठिकाणी असणार आहे तालुकास्तरीय समितीमध्ये. कुठल्या हे आपण कसली समिती बघत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्यासाठी जे 2 समित्या आहे, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती. तालुकास्तरीय समितीमध्ये हे समाविष्ट आहेत. तर बघा, त्यानंतर कोण असणार, बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, 1 अंगणवाडी पर्यवेक्षिका संरक्षण अधिकारी आणि 2 अशासकीय सदस्य या ठिकाणी असणार आहेत. अशासकीय सदस्य नेमणूक संदर्भात सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील, त्यामध्ये 1 अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या अध्यक्षाची व इतर 2 अशासकीय सदस्याची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल आणि बैठक दरमहा म्हणजे दर महिन्याला बैठक घेतली जाईल. त्यानंतरची योजना आहे सबला योजना, जी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना. राजीव गांधी किशोरी मुलीचे सक्षमीकरण योजना, तिला सबला योजनेच्या जे म्हणजे दृष्टीचे बघा. ऑक्टोबर 2010 कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली. भारतामध्ये 200 जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू करण्यात आली. योजनेचे स्वरूप हे केंद्राद्वारे प्रायोजित आहेत. लक्ष्य गट 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली. वयानुसार उपक्रम 11 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी वेगळा उपक्रम आणि 14 ते 18 वर्षावरील मुलींसाठी वेगळा उपक्रम आहे. मग मुख्य घटक काय आहेत यामध्ये तर पोषण, किशोरवयीन मुलीच्या सक्षमीकरणासाठी पोषणाव्यतिरिक्त इतर सेवा. पोषणासाठी शाळेत न जाणाऱ्या म्हणजे पोषणासाठी काय शाळेत न जाणाऱ्या 14 ते वयोगटातील आणि 14 ते 18 वयोगटातील सर्व मुली यात पात्र आहेत. पोषणाव्यतिरिक्त शाळेत न जाणाऱ्या मुलीबद्दल विशेष लक्ष दिले जाईल. तर ह्यामध्ये दिलेलं आहे की ऑक्टोबर 2011, पण कधी पर्यायामध्ये 2 ऑक्टोबर 2010 दिलेला आहे. जर पर्यायामध्ये म्हणजे 2011 राहील तर तोही उत्तर बरोबर असेल, कारण दुसऱ्या पुस्तकामध्ये 2011 दिलेले आहे. सबला योजना केव्हा सुरू झाली तर 2011 असं म्हटलेलं आहे, पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर त्यानंतर सबला योजनेचे उद्दिष्ट त्याचे पोषण व आरोग्याची स्थिती सुधारणे, त्यांची जीवन कौशल्ये, घरातील कौशल्ये व व्यवसायविषयक कौशल्ये सुधारणे, आरोग्य, स्वच्छता, पोषण, कुमारवयातील प्रजनन व लैंगिक आरोग्य व कुटुंब व बालकांची काळजी याबद्दल जागरूकता वाढवणे, सार्वजनिक सेवांचा लाभ घेतल्याबद्दल माहिती देणे, उदाहरणार्थ आरोग्य सेवा, पोस्ट ऑफिस, बँक, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय इत्यादी. शाळेत न जाणाऱ्या मुलींना औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षण देणे. मग योजनेची कार्यवाही पद्धती तर ICDS प्लॅटफॉर्म व कार्यवाही अंगणवाडी केंद्र म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे. त्या योजनेत म्हणजे ते आपला प्रकल्प आहे, जगातील सर्वात मोठा तो बालविकासा संदर्भातला कार्यक्रम आहे. आता त्याच कार्यक्रमाअंतर्गत चालवले जाते आणि त्या कार्यक्रमातील सर्वात शेवटचा घटक आहे अंगणवाडी केंद्र. तर अंगणवाडी केंद्रामार्फत त्या सेवा पुरवल्या जातात. किशोरवयीन मुलींना दर आठवड्याला 5 ते 6 तास सेवा पुरवली जाते. योजनेची कार्यवाही पद्धती किशोरी समूह सुरू केले जाते. 15 ते 25 किशोरवयीन मुलींच्या गट, ज्याला 3 गटातील असतील, 1 सखी 1 सहेली असेल, त्यांना नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाईल. सबला ICDSच्या कार्यवाहीत अंगणवाडी सेविकांना मदत करू शकतील. बरोबर. किशोरी दिवस 3 महिन्यातून एकदा साजरा केला जाईल. आरोग्य तपासणी, विशेष कार्यक्रम, IEC ते वस्ती, भावंडे, पालक माहीत नाही, हा वाला वाक्य समजलं नाही, तुम्हाला समजलं सांगा. हे त्या महिन्याच्या VHND बरोबर करता येईल. किशोरी आरोग्य कार्ड म्हणजे त्यांचा कार्ड पण तयार केला जाईल. हे किशोरवयीन मुलींनी किंवा सखींनी भरायची आहे. अंगणवाडी सेविकेनी तपासायचे आहे. त्यामध्ये वजन, उंची, BMI, IFA, खाणे, जंतुनाशक औषधी घेणे, लसीकरण इत्यादी माहिती त्यामध्ये लिहिलेली असेल. सबला खालील सेवा दिल्या जाते म्हणजे ह्या योजनेअंतर्गत खालील सेवा दिलेल्या जाते. पोषणाची तरतूद तर 11 ते 14 वर्ष वयोगट फक्त मुली शाळेत जात नाहीत त्या. 11 ते 14 वर्ष फक्त ज्या मुली शाळेत जात नाहीत त्या, म्हणजे इतर मुलींना शाळेमधल्या वेळेचे खाणे मिळते म्हणून ते मिळत नाही. आणि 14 ते 18 सर्व मुली, 14 ते 18 वयोगटातील सर्व मुली पोषणासाठी म्हणजे पात्र आहेत.
आणि 11 ते 14 वर्ष ज्या मुली शाळेत जात नाहीत त्या इथं पात्र आहेत, कारण इतर मुली शाळेत जातात. घरी नेण्यासाठी सीधा दिला जातो, THR म्हणतात त्याला. IFA सप्लिमेंट. भारतातील किशोरवयीन मुलीमध्ये ॲनिमियाचे प्रमाण मोठे आहे. प्रौढांसाठीची एक गोळी दर आठवड्याला एक. ज्या मुली शाळेत जात नाहीत त्यांना गोळी घेण्याकडे लक्ष द्या. त्याची नोंद किशोरी कार्डवर करा. ह्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असतात. आरोग्य प्रणाली NRHM बरोबर त्याची सांगड घाला असं आहे. आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा. आरोग्य प्रणालीबरोबर MOANM उपयोग करणे, शक्यतो किशोरी दिवसाच्या वेळेस करणे. हे त्या महिन्याच्या VHND बरोबर करता येईल. म्हणजे ज्या महिन्याला ज्या पद्धतीने म्हणजे सभा वगैरे होते त्या ठिकाणी हे केलं जाईल. आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा सगळे एकत्र आल्यावर त्या दिल्या जातात. त्यानंतर आहे उंची, वजन, BMI, सामान्य आरोग्य तपासणी, किशोरी कार्डवरील नोंदी अद्ययावत करणे, रेफरल व डिवर्मिंग म्हणजे जंताचे औषध आवश्यक असल्यास. पोषण व आरोग्य शिक्षण. हे ICDS आरोग्य अधिकारी व NGO मधील साधन व्यक्तींनी एकत्रितपणे करायचे आहे. वेगवेगळ्या विषयातील मॉडेल्सचा उपयोग करावा. विषय स्वयंपाकाच्या व खाण्याच्या आरोग्यासाठी आरोग्याची पद्धती, पाणी व स्वच्छता, लहान मुलांचे कुमारवयीन मुलांचे पोषण, सामान्य आजार, व्यायामाचे फायदे, कुपोषणामुळे होणारे आजार आणि तंदुरुस्ती म्हणजे व्यायाम म्हणजे तंदुरुस्ती म्हणजे आरोग्यच. तर ह्या म्हणजे पोषण व आरोग्यविषयक शिक्षण ह्या गोष्टी दिल्या जातील. कोणामार्फत दिल्या जाणार तर ICDS म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत, आरोग्य अधिकाऱ्यामार्फत आणि NGO ह्या 3 व्यक्ती मिळून ह्या म्हणजे या गोष्टीचं म्हणजे गायडन्स करतील. त्यानंतर त्यातीलच महत्त्वपूर्ण मुद्दा आहे कुटुंब कल्याण. ARSH लहान मुलांचे संगोपन पद्धती व गृह व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन. म्हणजे या ठिकाणी त्या योजनेअंतर्गत मार्गदर्शन दिलं जातं. ज्यामध्ये कोण मार्गदर्शन करेल तर NGO, साधन व्यक्ती म्हणजे ते ठरवतील तो व्यक्ती आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पुरवायचे असते. किशोरवयीन मुलींच्या वयानुसार माहिती देणे, जसे 11 ते 14 वयोगट म्हणजे हा जो 11 ते 14 वयोगट आहे या मुलींना वेगळी माहिती पुरवणे आणि 14 ते 18 वयोगट आहे या मुलींना वेगळी माहिती पुरवली जाते. तर 11 ते 14 वयोगट आहे त्यांना कोणती माहिती पुरवली जाते तर वयात येणे, मासिक पाळीची स्वच्छता, व्यक्ती स्वच्छता, प्रजनन चक्र ह्या गोष्टी होत असतात. तर याबद्दल समुपदेशन केलं जात असते. म्हणजे करायला पाहिजे आणि करतात. हे शासनाचं आहे ते सबला योजनेअंतर्गत हे कार्यक्रम आहेत. 14 ते 18 या वयोगटात कोणतं समुपदेशन किंवा मार्गदर्शन केले जाते तर लग्नाचे योग्य वय, कुटुंब नियोजन, सुरक्षित मातृत्व, लसीकरण, STD. त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे त्याच योजनेचा जीवन कौशल्य व सार्वजनिक सेवांचा लाभ घेणे, किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण. त्यामध्ये सकारात्मक वागणूक व स्वतःबद्दल सन्मानाची भावना बाळगणे, आत्मविश्वास वाढवणे, संभाषण कौशल्य, निर्णय घेण्याची प्रक्रिया, हक्क व अधिकार, ताणतणावाला तोंड देणे, मैत्रिणींचा दबाव, साक्षरता, समस्या निवारण इत्यादीवरील मॉडेल्स. सध्या अस्तित्वात असणाऱ्या सार्वजनिक सेवांची माहिती, प्रत्यक्ष भेट व संबंधित अधिकाऱ्याच्या भाषणाद्वारे, पोस्ट ऑफिसेस, बँका, पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, पंचायत कार्यालय, सरकारी कार्यालय इत्यादी. यातून त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायला शिकतील. FIR कसा दाखल करावा ते शिकतील. जनतेसाठीच्या कल्याणकारी योजना, संबंधित कायदेशीर हक्क याबद्दलची माहिती दिली जाईल. म्हणजे सबला योजनेअंतर्गत ह्या गोष्टी पुरवल्या जातात. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे व्यावसायिक प्रशिक्षण. ह्या सबला योजनेअंतर्गतच हे येते व्यावसायिक प्रशिक्षण. हे कार्यक्रमाच्या कारवाईच्या पुढील टप्प्यात घेतले जाईल. कामगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबर हे केलं जाईल. व्यावसायिक प्रशिक्षण कामगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबर केलं जाईल. 1130 पेक्षा जास्त मॉडेल्स SDC द्वारे. त्यामध्ये व्यवसाय कोर्स, ऑनसाईट किंवा
ऑफसाईट म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे किशोरवयीन मुलींची निवड मागणीनुसार व्यवसाय, प्रशिक्षण सुविधा, किशोरवयीन मुलींची आवड व कल, उत्पन्न मिळवण्याची शक्यता इत्यादी ह्या गोष्टी या ठिकाणी मिळाल्या. म्हणजे ह्या ज्या म्हणजे सेवा वगैरे आहेत, म्हणजे पोषण व आरोग्य शिक्षण, मग त्यामध्ये कुटुंब कल्याण, लहान मुलांचे संगोपन पद्धती, गृह व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन, जीवन कौशल्य आणि सार्वजनिक सेवाचा लाभ घेणे, म्हणजे लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन किंवा व्यवसाय प्रशिक्षण ह्या ज्या सेवा आहेत ह्या सबला योजनेअंतर्गत येतात. तर यामध्ये सेवा आणि सेवा दाते कोण आहेत तर हे म्हणजे थोडक्यात दिलेलं आहे, चांगलं चार्ट स्वरूपात दिलेलं आहे. यामध्ये पोषण पुरवणे, घरी नेण्याजोगा शिदा किंवा गरम शिजवलेले अन्न हे सेवादाते कोण आहेत तर अंगणवाडी सेविका किंवा गटातील नेत्या, म्हणजे जे बचत गट वगैरे असतात त्यांच्यातील एखादी महिला म्हणजे ह्या करत असते किंवा अंगणवाडी सेविका देत असते. त्यानंतर आहे IFA सप्लिमेंट, तर हे कोणामार्फत दिले जात असते, ANM किंवा सेविका म्हणजे आपले अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य यंत्रणेमार्फत दिले जाते. त्यानंतर आरोग्य तपासणी व रेफरल, तर हे ANM म्हणजेच आपल्या नर्स वगैरे असतात त्या किंवा सेविकेमार्फत. त्यानंतर पोषण व आरोग्य शिक्षण, सेविका म्हणजेच अंगणवाडी सेविका, ANM, आशा किंवा NGO मार्फत सुद्धा दिलं जातं. शिक्षण आहे ना, पोषण आणि आरोग्यविषयक शिक्षण आहे, त्यामुळे यांच्यामार्फत दिलं जाते. कुटुंब कल्याण, ARSH, बालसंगोपन पद्धती व गृह व्यवस्थापन याबद्दल सल्ला किंवा मार्गदर्शन हे कोणामार्फत दिलं जाते तर MNGO, ANM किंवा म्हणजे NGO मध्ये साधक जे व्यक्ती असतील, NGOद्वारे जे व्यक्ती पाठवल्या जातील त्यामार्फत मार्गदर्शन होईल त्यामध्ये. त्यानंतर आहे की जीवन कौशल्य शिक्षण व सार्वजनिक सेवांचा लाभ. जीवन कौशल्य शिक्षण व सार्वजनिक सेवाचा लाभ देणे तर कोणामार्फत दिले जाईल तर शिक्षण यंत्रणा असेल किंवा यूथ अफेअर्स सेविका आणि मुख्य सेविका यांच्यामार्फत. व्यावसायिक प्रशिक्षण 16 वर्ष त्यावरील वयाच्या मुलींसाठी आहे आणि हे कोणामार्फत कामगार मंत्रालयाच्या NSDCद्वारे दिलं जाईल. अशा पद्धतीनं ही योजना आहे. किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी असलेले राष्ट्रीय कार्यक्रम सबला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राद्वारे राबविण्यात येते आणि या योजनेच्या अनेक उद्दिष्टापैकी एक म्हणजे किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व आहार स्थितीत सुधारणा करणे. यासाठी या योजनेअंतर्गत मुलींना पोषण आहार पुरवठा, लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. तर पोषण आहार किती दिला जातो, प्रत्येक किशोरवयीन मुलीस वर्षातील 300 दिवस 600 कॅलरीजचा उष्मांक म्हणजे कॅलरीज आणि 18 ते 20 ग्राम प्रोटीन व प्रोटीनयुक्त पूरक आहार दर दिवशी देण्यात येते. अंगणवाडीत येणाऱ्या 11 ते 15 वयोगटातील बिगर शालेय किशोरवयींना व 15 ते 18 वयोगटातील सर्व किशोरींना TH आहार म्हणजे टेक होम रेशन स्वरूपात पुरवठा केला जातो. पोषण आहार या योजनेअंतर्गत हा जो आहे किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी असलेले राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे तर हाच आपला सबला, राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसेंट गर्ल्स सबला. त्याचा फुलफॉर्म होते, सबलाचा फुलफॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायचं. राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसेंट गर्ल्स असं आहे त्याचं नाव. त्यानंतर पोषण आहार किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी असलेला राष्ट्रीय कार्यक्रम या अंतर्गत लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शाळेत जाणाऱ्या 6वी ते 12वी वर्गातील मुलींना व शाळेत न जाणाऱ्या 10 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना आठवड्यातून एकदा लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. वर्षातून किमान 50 गोळ्या म्हणजे दर आठवड्याला एकदा किशोरवयीन मुलींनी खाणे अपेक्षित आहे. या गोळ्या शाळेमधून व अंगणवाडी केंद्रामार्फत दिल्या जातात. तसेच वर्षातून 2दा म्हणजे दर 6 महिन्यांनी, वर्षातून 2दा म्हणजे दर 6 महिन्यांनी मुलींना
अल्बेंडाझोल म्हणजे 400 मिलीग्रामची एक जंतुनाशक गोळीसुद्धा दिली जाते. वर्षातून किमान एकदा त्यांची हिमोग्लोबिन तपासणी केली जाते किशोरवयीन मुलींची. शाळेत न जाणाऱ्या किशोरवयीन मुलींची नावे अंगणवाडी केंद्रात नोंदवून त्यांना या सुविधा देण्यात येतात. त्यानंतर बघा म्हणजे त्याच योजनेचं म्हणजे भाग आहे राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजना. हे पूर्वीचे नाव आहे, तर आता ते सुधारित योजना कशी आहे, तर सुधारित किशोरवयीन मुलींकरिता योजना. सुधारित किशोरवयीन मुलींकरिता योजना त्यालाच म्हणजे संघ म्हणजे SAG संघ म्हणजे स्कीम फॉर ॲडोसेंट गर्ल्स अशा पद्धतीनं त्याचं फुल फॉर्म आहे. प्रस्तावना. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या धोरणानुसार सबला राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण ही योजना राज्यातील 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता 30 एप्रिल 2011च्या शासन निर्णयानुसार राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बीड, नांदेड, मुंबई, नाशिक, गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या 11 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्यांना प्रतिदिन 5 रुपये याप्रमाणे खर्च करण्यात येतो. तथापि केंद्र शासनाने योजनेच्या अंमलबजावणीकरता बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार सदर योजना ही सुधारित किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG म्हणजे स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स या नावाने म्हणजे सध्याच्या 11 जिल्ह्यामध्ये या नावाने सध्या 11 जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. आणि लाभार्थीच्या वयोगटामध्ये बदल करण्यात येऊन 11 ते 18 वयोगटातील सर्व 11 ते 18 वयोगटातील सर्व शाळाबाह्य व शाळेत जाणाऱ्या मुलीऐवजी 11 ते 14 वयोगटातील फक्त शाळाबाह्य मुलीचा समावेश या योजनेत करण्यात येऊन लाभार्थींना प्रति रुपये द्यावयाच्या लाभामध्ये दरमहा 5 रुपयावरून 9.50 इतके म्हणजे रुपये वाढवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. काय माहीत, सगळं कागदोपत्रीच ह्या योजना असतात आणि आपल्या एक्झामला असल्यामुळे हे अभ्यास करणे आहे. आणि शासनाचा निर्णय. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार राजीव गांधी किशोरवयीन मुलीचे सक्षमीकरण सबला योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आणि ही केंद्र शासनाने सुचवलेल्या बदलानुसार यापुढे सुधारित किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे संघ SAG या नावाने सध्या 11 जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. आता ही योजना सर्व जिल्ह्यामध्ये आपलं किती 36 जिल्ह्यात त्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे SAG संघ स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स ही 2018-19 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली असून केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सुरू राहील. सदर योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. म्हणजे जे सबला योजना आहे त्या सबला योजनेमध्ये सुधारणा करून त्यांना त्या योजनेचे नाव काय दिलं, किशोरवयीन मुलींकरिता योजना म्हणजे सुधारित SAG असं हे नाव दिलं. आणि केव्हापासूनची योजना आहे म्हणजे नव्यानं नाव देण्यात आलेलं आहे तर 2018-19 या आर्थिक वर्षापासून आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच ही योजना चालणार आहे. ती योजनेचे स्वरूप किशोरवयीन मुलींकरिता योजना संघ म्हणजे स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स या योजनेअंतर्गत राज्यातील 11 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलींचा समावेश असणार आहे. या योजनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील म्हणजे आता ही योजना सर्व जिल्ह्यामध्ये लागू होईल आणि सबला योजना ही फक्त 11 जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यामध्ये होती. 11 ते 14 वयोगटातील सर्व शाळाबाह्य लाभार्थी मुलींना पूरक पोषणाव्यतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण देण्याची बाब अंतर्भूत करण्यात येईल. याकरिता या योजनेतील लाभार्थ्यांना पूरक पोषण आहाराकरिता
पूरक पोषण आहाराकरिता प्रतिदिन प्रति लाभार्थी 5 रुपये प्रमाणे वार्षिक 300 दिवस ऐवजी आता वाढीव दराने प्रतिदिन प्रति लाभार्थी 9.50 प्रमाणे वार्षिक 300 दिवस याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात येत आहे। तसेच पूरक पोषण आहाराव्यतिरिक्त प्रति प्रकल्प म्हणजे जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जो ICDS जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पांतर्गत 1.10 लक्ष याप्रमाणे राज्यातील 553 प्रकल्पाकरिता 6.08 कोटी याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। योजनेचे उद्दिष्टे काय आहे तर किशोरवयीन मुलींकरिता आहे तर किशोरवयीन मुली बघा किशोरवयीन मुलींकरिता योजना संघ SAG याचा पूर्ण रूप काय आहे हे पण विचारले जाऊ शकते। तर स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स या योजनेअंतर्गत 11 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलींना विकास व सक्षमीकरण करून त्यांना पोषण आहाराचा लाभ देणे, त्यांना पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे, लाभार्थी मुलींना आरोग्य, स्वच्छता, पोषण, प्रजनन व लैंगिक आरोग्य, कुटुंब आणि बालकांची काळजी याविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, तसेच लाभार्थी मुलींना गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यवसाय कौशल्ये उंचावण्याकरता मदत करणे, 11 ते 14 वयोगटातील शाळा गळती झालेल्या मुलींना अनौपचारिक किंवा औपचारिक शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि प्रचलित सार्वजनिक सेवा उदाहरणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, बँक, पोलीस स्टेशन इत्यादीबाबत माहिती पुरवणे व मार्गदर्शन करणे। किशोरवयीन मुलींकरिता योजना जी आताच आपण बघितली संघ SAG स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल्स ही योजना राज्यात सुधारित स्वरूपात राबविताना सध्याच्या अंगणवाडी सेविकामार्फत राबविण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सबला योजना म्हणजे राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजना बघितली आणि नंतर मग सुधारित किशोरवयीन मुलीकरिता योजना हे त्याच योजनेची सुधारित योजना बघितली। तर सुधारित योजनामध्ये काय आहे आणि आधीच्या योजनेत काय आहे हे आपण व्यवस्थित बघितलं। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा जे अंगणवाडी मुख्य सेविकेचे अभ्यास करत आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील योजना घेणार आहोत।